महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर, बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। डोंबिवली के पास बदलापुर तलोजा रोड से खोड़ी पलावा की एक मध्य वर्गीय और उच्च भ्रू इलाके की डाउनटाउन इमारत में 2 करोड़ से अधिक मूल्य की मेफोड्रोन एमडी ड्रग्स तस्करी के मामले में मुख्य फरार आरोपी 32 वर्षीय मोहम्मद रहीम सलीम शेख और फरहान को मानपाड़ा पुलिस की विशेष टीम ने हैदराबाद स्थित राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे से गिरफ्तार किया है। वो मुमरा का रहने वाला है। फरहान की गिरफ्तारी के बाद इस ड्रग्स तस्करी के मामले में गिरफ्तार आरोपियों की संख्या 4 हो गई है, जिनमें एक महिला भी शामिल है। खोड़ी पलावा की डाउनटाउन इमारत में ड्रग्स की तस्करी हो रही है, ऐसी गुप्त जानकारी पुलिस उपायुक्त अतुल झेंडे को मिली थी। उपायुक्त झेंडे के आदेश पर मानपाड़ा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीपन शिंदे के नेतृत्व में पिछले हफ्ते पुलिस टीम ने निगरानी रखते हुए रात में डाउनटाउन इमारत के फ्लॅट पर छापा मारा और कारवाई की। मानपाडा पोलीस स्टेशन मागच्या आठवड्यामध्ये जे 27 तारखेला आपल्याला पलावा एरियामधून 2 किलोच्या आसपास जे एमडी ड्रग त्या ठिकाणी जप्त केलेलं होतं, त्या गुन्ह्यामध्ये त्याचवेळी आपण 3 आरोपींना अटक केलं होतं आणि आता आपल्या त्याच्यामध्ये त्यातला मुख्य जो आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या मानपाडाच्या टीमने हैदराबाद एअरपोर्टला तो भारताबाहेर जाण्याच्या तयारी असताना आपल्या एअरपोर्टला तो मिळालेला आहे आणि तो बहरीनला हा हैदराबाद एअरपोर्टवरून जात असताना आपल्या टीमने त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फरहान। हा मुंब्रामध्ये रहिवासी आहे आणि यापूर्वी मुंब्रा पोलीस स्टेशनला पण याच्यावरती NDPSC गुन्हा दाखल आहे आणि जे इतरही त्याच्यामध्ये पहिले 3 आरोपी जे आपण अटक केलेले आहेत त्यांची नाव आहेत आसिल सुर्वे, त्यानंतर मोहम्मद इसा, मोहम्मद हनीस खुरेशी आणि एक महिला आरोपी जे तिचं नाव आहे मेहर फतिमा रिजवान देवजानी। असे टोटल याच्यापर्यंत आता 4 आरोपीला अटक केलेली आहे आणि त्यातला हा जो मेन आरोपी जो आहे फरहान त्याच्यावरती मुंबईला गुन्हा दाखल आहे। तसेच या मागच्या 2 वर्षामध्ये तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा गेल्याचे आपल्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे। अशा प्रकारचा आरोपी आपल्या टीमने जाऊन त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याला आता कोर्टासमोर हजर केला असता त्याला 7 तारखेपर्यंत 7 जुलैपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे। प्राथमिक तपासावरून तो कार डीलिंगचे व्यवसायामध्ये होता आणि आता 2 महिन्यापासून तो पलावा एरियामध्ये त्यांनी त्या ठिकाणी तो फ्लॅट भाड्याने घेतलेला होता आणि तो आणि त्याचे इतर साथीदार जे आता यापूर्वी अटक झालेले आहेत हे त्या ठिकाणी असताना ते एमडीचा देवाणघेवाणीचा त्या ठिकाणी ते धंदा करायचे असापर्यंत प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे। तरी तो देशाबाहेर यापूर्वी परदेशामध्ये कोणत्या कामाकरता गेला होता आणि इतरही त्याच्यामध्ये अजूनही कोणत्याचे साथीदार त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का याबद्दलचा आपला पोलीस तपास सुरू आहे। त्याचबद्दलचा सुरू आहे, वेगवेगळे अँगल्स त्याच्यामध्ये येत आहेत, इतरही साथीदार त्याच्यामध्ये निष्पन्न आहेत, त्याच्याकडून काही ह्याच्यामधले ठाण्यामधले असतील किंवा इतरही मुंबई भागातून सुद्धा तो अन्न किंवा नवी मुंबई या भागातून आणण्याबाबतचा येत असल्याबाबतची आता प्राथमिक माहिती आहे। पण तो परदेशात कोणत्या कामाकरता जात होता आणि त्याच्याबरोबर इतर कोणते साथीदार त्या ठिकाणी त्याबरोबर होते या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे। ते जे यापूर्वीचे 3 आरोपी त्या 3 आरोपींना पण 7 तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे। म्हणजे आता हे सगळे 4 आरोपी सध्या आपल्या 7 तारखेपर्यंत पोलीस रिमांडमध्ये आहेत। ब्यूरो रिपोर्ट, डोंबिवली, उल्हास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।